तो ये सीधे देखिए गोवा पणजी से दीपक केसरकर प्रेस कॉन्फ्रेंस मीडिया से रूबरू हो रहे हैं। क्या कुछ कर रहे हैं उसे सुनते हैं। तसंच चालू आहे। काही लोकांना खोट्या बातम्या दिल्या जात आहेत। अजून महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या संदर्भात चर्चा सुद्धा झालेल्या नाही आहे। आता आमच्या ग्रुपची मीटिंग झाली, त्याच्यानंतर आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब हे मुंबईला जायला निघालेले आहेत। त्याच्यामुळे ते अजून मुंबईला पोहोचलेले सुद्धा नाहीत। अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये हा मंत्री असणार, मंत्रिमंडळामध्ये हा तो मंत्री नसणार, मंत्रिमंडळाची संख्या एवढी असणार वगैरे काही चर्चा झालेली नाही आहे। दुसरं असं आहे की भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामुळे जो काही निर्णय one of the MLAs in the rebel camp of Eknath Shinde who has rebelled against the Shiv Sena Swaran party, there is addressing media and saying that at no point did we want to insult Uddhav Thackeray nor we wanted to insult the Shiv Sena party, and we want to say to that there was no celebration in the rebel camp when CM Uddhav Thackeray resigned last evening. He also wants to stress on the fact that they always considered Uddhav Thackeray as the leader and themselves as part of the Sena. On the other hand, they want to say that they were unhappy with the alliance with Congress and NCP, which has led to the diminishing party Shiv Sena and how it has affected the party. So he wants to stay and stress on the fact that there was no celebration when Uddhav Thackeray resigned last evening as the CM of Maharashtra. भाजप बरोबर युती केलेली आणि युतीमध्ये आपण एकदा भांडलो, पुन्हा जवळ आलो, तरी पण आता पुन्हा हे मतभेद झाले। ते मुख्यमंत्री कोण असावा या कारणासाठी मतभेद झालेले होते। दोन पक्षांमध्ये असं कुठलेही जोर दे रहे हैं कि किसी प्रकार की चर्चा उनके खेमे में नहीं हुई जहाँ पे वो बाकी आमदारों के साथ है एकनाथ शिंदे गुट में, और उन्होंने ये भी स्पष्ट किया है कि किसी प्रकार से उनके बीच में ऐसी कोई चर्चा नहीं हुई कि अगला मुख्यमंत्री कौन होगा या उप मुख्यमंत्री कौन होगा। उनका ये कहना है कि उन्होंने इस बारे में किसी प्रकार का चर्चा किया नहीं है, और इस बारे में वो जो विधायक है जहां पर अब हैं उनके बीच में किसी प्रकार की चर्चा नहीं, और इस पर किसी प्रकार का निर्णय हुआ भी नहीं। स्टूडियो ज्याच्यावर सरकार निवडून येतं ते शिवसेना आणि भाजप या युतीलाच होतं, ते कधीही नव्हतं काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रामध्ये पराभूत झालेले होते, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्यामुळे अशी स्टेटमेंट काढून कुठेतरी त्याच्यामधून जनतेचा संभ्रम निर्माण करायचा, जनतेमध्ये असंतोष निर्माण करायचा। सुरुवातीला त्यांनी अनेक असे भडकाऊ स्टेटमेंट काढली की ज्याच्यामुळे लोक रस्त्यावर उतरतील आणि रस्त्यावर उतरून त्याचं प्रेशर आमच्यावर येईल असं सुद्धा बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की आमच्याकडून कुठलंही स्टेटमेंट जात नाही। एवढंच नाही तर आज माझी आदरणीय फडणवीस साहेबांशी चर्चा झाली आणि मी फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली की कोणीही मीडियाला मुलाखती देतात। मी काल बघितलं की 10-10, 20-20 लोक मीडियामध्ये मुलाखती देतात। हम देख रहे हैं कि दीपक केसर ने इस बात पर जोर दिया कि कल उनकी बात महाराष्ट्र भाजपा के नेता देवेंद्र फडणवीस से हुई है, और उन्होंने कहा है कि उनको इस बात का उन्होंने संदेश दिया है कि किसी प्रकार की चर्चा अपने बीच में अगर हुई है तो हमें बताइए। तो हमने उनको भी स्पष्ट किया कि हमारे बीच में उस प्रकार की कोई चर्चा नहीं है जिसमें हमने उप मुख्यमंत्री या किसी और मंत्री पद का दावा किया है। दीपक केसर का इसमें ये भी कहना है कि जिस प्रकार से शिवसेना के नेता कल से बयान दे रहे हैं कि हमने उनके पीठ में खंजर कोपा या किस प्रकार से हमने उनको दगा दिया, हम ये बताना चाह रहे हैं कि ऐसी कोई बात नहीं है। और हम शुरू से ये चाहते थे कि एमवीए जो सरकार है जो बनी है उस गठबंधन से शिवसेना बाहर आए, क्योंकि 2019 में जब चुनाव हुए थे तो ये जो भी मत मिले हैं हमें भारतीय जनता पार्टी और शिवसेना युति को मिला है, ना कि कांग्रेस एनसीपी और शिवसेना की युति को। तो वो हमेशा यही चाहते थे कि वो पार्टी में रहें लेकिन गठबंधन में भारतीय जनता पार्टी के साथ रहें। स्टूडियो शिंदे साहेबांनी सर्व आमदारांशी डिटेल चर्चा केलेली आहे। शिंदे साहेब एक असे नेते आहेत की ज्यांना प्रत्येक आमदाराला त्यांच्याकडे ॲक्सेस आहे आणि प्रत्येक आमदाराशी ते चर्चा करतात आणि ती चर्चा केल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात आणि आपली पुढची स्ट्रॅटेजी आहे ती त्यांच्याशी बोलल्यानंतर ठरवतात। त्याच्यामुळे आमची दीर्घकाळ जवळजवळ 1.5 ते 2 तास चर्चा झाली आणि ह्या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की जे काय करायचं आहे महाराष्ट्रामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल शिंदे साहेबांना तर तो महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने घेण्याचं
सर्व आम्ही त्यांना अधिकार दिलेले आहेत. आम्ही कुठल्याही ये भी देख रहे हैं मंत्रिपदासाठी कि आमची दीपक लढाई केसरकर बिलकुल ये दिलेली बोलना चाह रहे हैं कि उनके गठ के जो नेता हैं एकनाथ शिंदे हैं, वो हमेशा से हर जो भी आमदार है उनके संपर्क में रहते हैं और उनसे चर्चा करते हैं, और उन्होंने एकनाथ शिंदे को पूरा अधिकार दिया है कि इस संदर्भ में वो जो भी निर्णय लेना चाहते हैं वो इन्हें मंजूर होगा, और उन्होंने पूरी के पूरे जो अधिकार है एकनाथ शिंदे को दिया है ताकि वो जो भी निर्णय ले महाराष्ट्र के हित में ले और पक्ष के हित में ले। स्टुडिओ राष्ट्रवादी करत असेल प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जिथं आमचे आमदार आहेत तिथं त्यांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जाऊन आपला उमेदवार जाहीर करायचे आणि हा पुढचा तुमचा आमदार आहे असं तिथं सांगितलं जायचं. अनेक आमचे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामधून त्यांचा 2 नंबरचा पराभूत झालेला उमेदवार आहे त्याला ताकद देण्याचं काम चालू होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो त्यावेळेला सर्वप्रथम आपण कोणाकडे जातो तर आपण कुटुंबाच्या प्रमुखाकडे जातो. त्याप्रमाणे प्रत्येक जण याच्यातला जाऊन आपली व्यथा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे मांडलेली आहे. ह्याला एवढा उशीर झाला हे सगळं करायला की नंतर ही सगळं राज्यसभेची निवडणूक झाली. राज्यसभेमध्ये आम्हाला जे वोटर्स एनसीपीने दिलेले होते त्यांनी आम्हाला मतदान केलं नाही हे स्वतः राऊत साहेबांनी त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करून जाहीर केलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं असं होतं की आम्ही मतदान करतो, आम्ही निवडून आणतो, आमच्या पाठिंब्यावर आपण सरकारमध्ये आहे आणि तुम्ही जर अशी भूमिका घेत असाल आणि आमच्या राज्यसभेचा उमेदवार सुद्धा पाडणार असाल दीपक केसरकर इस बात पे भी जोर देना चाह रहे हैं कि किस प्रकार से जब उनकी युति थी 2019 में भारतीय जनता पार्टी के साथ उनकी सरकार, उनके जो भी आमदार चुन के आए गए, उसके बाद जब उन्होंने गठबंधन में कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ हाथ मिला के सरकार बनाई, उसके बाद उनके जो मतदार संघ है वहाँ पे लोग काफी नाराज थे और वो नहीं चाहते थे कि वो हो. तो उन्होंने इस बात को भी स्पष्ट किया था कि वो उन्हें उनके मतदार संघ में कई समस्याओं का सामना करना पड़ा था उस समय, कि किस प्रकार से उन्हें इस परिस्थिति में कांग्रेस और राष्ट्रवादी का साथ हाथ मिलाना पड़ा और भारतीय जनता पार्टी की युति तोड़नी पड़ी, क्योंकि पक्ष प्रमुख किसी प्रकार की समस्या हो गई थी उनके आपस में भारतीय जनता पार्टी के नेताओं के साथ. तो उस वजह से दीपक केसरकर ये बोलना चाह रहे हैं कि कई बार हमें मतदार संघ में कई समस्याओं का सामना करना पड़ा और कई उसके बाद में जो जो चुनाव हुए उसमें कांग्रेस और राष्ट्रवादी के वहाँ पे कार्यकर्ताओं ने या उनके वोटरों ने कभी भी शिवसेना को अपना उमेदवार ना चुनते हुए कभी भी उनको मतदान नहीं किया. त्याच्या मागे सुद्धा गाड्या लावण्यात आल्या, कार्यकर्त्यांकडून त्याला घेरण्यात आला. त्यावेळेला मी काय असाच निघून गेलेलो नव्हतो, मी जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि निघून गेलो. त्याच्यामुळे आज सुद्धा मी सांगतो की कार्यकर्त्यांना असं करण्यापासून रोखलं पाहिजे. मग तो शिवसेना असेल किंवा आमचा मित्रपक्ष असेल, कार्यकर्त्यांकडून एखादी केलेली कृती हे दुसऱ्याचं मन दुखवू शकतं आणि त्याच्यामुळे ती लोक आपल्यापासून दूर जाऊ शकतात. तर ही काळजी महाराष्ट्रामध्ये घेतली जावी. जे सर्व शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये आहेत, अनेक लोकांचे मला फोन येतात आणि त्या लोकांना मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये कोणाचाही ठाकरे कुटुंबियांना विरोध नाही आणि आमचा जो पक्ष आहे हा असेंब्लीमधला आमचा पक्ष आहे आणि तो वैधानिक पक्ष आहे. हे जे विधिमंडळ आहे हा विधिमंडळ पक्ष आहे आणि ह्या विधिमंडळ पक्षाला मान्यता आहे. 55 लोक त्याचे सदस्य आहे. त्यातल्या 14 लोकांच्या सह्याने किंवा 15 लोकांच्या सह्याने आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते शिंदे साहेब यांना काढण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगत होतो की तुम्हाला जी काय ऍक्शन घ्यायची, तुम्ही आज म्हणता की तुम्ही नार्वेकर साहेबांना त्यांच्याशी बोलणी करा. तो शिवसेना के जो बागी विधायक हैं दीपक केसरकर